नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, ज्या महिलांना आज दिनांक 4 मे म्हणजे 4 मे 2026 पर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो 3,000 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. जर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा जर 3,000 रुपये म्हणजे 1500 प्लस 1500 रुपयाचा हप्ता जर मिळालेला नसेल तर लगेचच तुम्ही या ठिकाणी लाईक करून आपलं नाव कमेंट करायचं आहे. खरं तर 1 मे पासूनच या ठिकाणी हा जो निधी वितरित आहे तो निधी वितरित करण्याच्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेला आहे. हा जो लाडक्या बहिणींना जो सन्मान निधी आहे 1500 रुपयाचा, तो पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याची अपडेट राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून 30 एप्रिल 2026 या ठिकाणी 30 एप्रिल 2026 पर्यंत KYCसाठी या ठिकाणी मुदत वाढवण्यात आलेली होती. 30 एप्रिलला या ठिकाणी KYC जे आहे ते साईट या ठिकाणी हटवण्यात आले व लगेचच या ठिकाणी 1 मे पासून म्हणजे 1/5/2026 पासून लगेचच मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डेबिटद्वारे या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींना जमा केलं जात आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा व तुम्हाला कोणत्या हप्त्यापर्यंत व किती हप्ते या ठिकाणी मिळालेला आहे, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का, किंवा आता सध्याचा जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाला का, जर मिळाला नसेल तर कोणत्या कारणाने मिळालेला आहे, किती हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत ते नक्कीच या ठिकाणी आपलं नाव, आपला तालुका, आपला जिल्हा किंवा आपल्याला किती रक्कम मार्च आणि एप्रिल महिन्याचा मिळालेला आहे, जर मिळालं नसेल तर असंही या ठिकाणी कमेंट करणं गरजेचं आहे. आणि असेच नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.